हो, काय झालं नेमका इथे? आम्ही सर्व परिसरात या स्टेडियम कॉम्प्लेक्स मध्ये आलेलो होतो। एक 5-10 तास पहिले थोड्या प्रत्येक लोकांना इथं जळजळ सुरू झाली, डोळ्यातून पाणी चालून गेलं। येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना इथं जळजळ होते डोळ्यांना, कोणाला काही म्हणजे अश्रू बॉम्ब सारखं जे आता आम्हाला 5 मिनिटं पहिले समजलं की पोलीस ड्रिल चालू आहे बॉम्ब, तिथं ती टँक फोडलेली अश्रू बॉम्बची मॉक टेस्ट घेत आहे। पण मग अशी मॉक टेस्ट घ्यायची असली तुम्ही पहिले स्वागत करा की आम्ही इकडे कोणी थांबणार नाही, तुम्ही गावाच्या बाहेर घ्या। सगळ्या लोकांना इथं येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतोय। जे पोलीसवाले धोकादायक करतात, तुम्ही जनताचे रक्षक आहे का भक्षक आहे? तुमचं काम आहे की जनताला स्वागत साधिक करणं, पण तुम्ही असे काम करशाल तर मग जनता सुरक्षित कसं करायन? येतं गैरा लोकांचा जीव धोक्यात आहे ना, हे SP साहेबांना समजलं पाहिजे। SP साहेबावर बी आणि सर्व जेवढे काही अधिकारी आता काम करताय आणि हे करताय त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झालीच पाहिजे, म्हणजे 100%। नाही तर जनताचं नुकसान याच्यात। इथून होतोय तो आपला मेन रोडापासून पूर्ण असं धुकं आहे आणि पूर्ण असं चेहऱ्याला कशामुळे पण असं गॅस टाइप वाटतं। आता काय का उधर कुछ तो भी गैस लीक हुआ है, उसकी वजह से आइज में इरिटेशन हो रहा है, पूरे आइज रेड हो गए और टीयर्स आने लग गए। कहाँ से जा रहे थे आप? इधर स्टेडियम रोड से आगे सीधा, ये सब लोग इधर से आ रहे हैं। क्या मालूम, हम आ रहे थे उधर से डायरेक्ट, तो एकदम वो आ रहा आगे के अंदर, तो एकदम भयान हो गया। तो साला ऐसा क्या है? बैटरी के पानी तेजाब के पानी ऐसा दिख रहा है, बैटरी के पानी का काय झालं? डायरेक्ट चेहरा आग मारायला लागला, डोळ्यामध्ये आग मारतोय आणि श्वास घेताना त्रास होतोय। तो काय गॅस काय माहिती? आपल्या स्टेट बँकेवर पूर्ण जास्त गर्दी आहे, तिथं लहान मुलं पण पडलेत झाले। मॉक ड्रिल घेण्यात आली आहे। 14 एप्रिलच्या अनुषंगाने मॉक ड्रिल घेण्यात आली आहे व त्यातमध्ये 4-5 शेल आम्ही खर्च केलेले आहेत। तर ते हवा आल्यामुळे त्यांचं काय झालं, हवामुळे या साईडला गेल्यामुळे थोडासा पब्लिकचा त्याच्यापासून थोडासा त्रास झाला असेल। कुठले आपण बॉम्ब वापरले होते? आपण शॉर्ट रेंज शेल वापरलेला आहे। शेल हा सुदूर याच्याने काय त्रास होतो? यात काही नाही, तर 2-3 मिनिटाकरता फक्त आपले डोळे आग करतात, त्यानंतर काय। माझं नाव RSI रामेश्वर श्यामसिंग सोळंके, पोलीस मुख्यालय जळगाव। सहाय्यक आयुक्त उदय पाटील व शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी आम्हाला संपर्कावरून सांगितले की SP ऑफिस ते नंदिनीबाई शाळेपर्यंत एक वाईट प्रकारचा वास येत आहे, त्यामुळे नागरिक खाली बसत आहेत। त्यामुळे आम्ही ताबडतोब घटनास्थळी आलो असता स्टेडियमचा पण क्लोरीनची तपासणी केली, SP ऑफिसला पण आलो, पोलीस ग्राउंडवर पण पाहिलं, पण तिथे असं कुठल्याही प्रकारे त्रास आढळलेला नाही। तिथून माहिती मिळाली की इथं पोलीस लोकांचा सराव सुरू असतो, त्यामध्ये काही झालं असेल तेवढं मी नाही सांगू शकत। मी शशिकांत बारी, मनपा प्रमुख अग्निशमन अधिकारी। मी आकाशवाणी चौकात होतो तेव्हा फोन आले नागरिकांचे की बुवा इथे स्टेडियमच्या बाजूपासून लोक काहीतरी असा वास गॅस सारखं लिकेज झालेलं आहे, डोळ्यातून पाणी आणि अश्रू वगैरे येत आहे असं सांगितलं। मग आम्ही फायरवाल्यांना फोन केला, गाडी पाठवली, हा रस्ता बंद केला इथं तिकडनं,
आणि एखाद्या वेळेला स्विमिंग टँकचं फ्लोरिन वगैरे लिकेज झालं का ते पण चेक करायला लावलं. पण मला वाटतं त्यांनी ते चेक करून उडलं. आम्ही पोलीस ग्राउंडमध्ये जातो बुवा, तिथे बघतो तिथे काही झालं असेल तर. मला वाटतं तेवढ्यापर्यंत माझं फायरशी बोलणं झालेलं आहे. पण जी मला काही माहिती मिळाली की बाबा पोलीस मध्ये काहीतरी प्रशिक्षण चालू असताना तिथे काहीतरी गॅस लिकेज झाला असं म्हटले आणि त्याच्यामुळे त्रास झाला. पण भविष्यात मला वाटतं पोलीस प्रशासन किंवा कोणी असेल याची काळजी घेऊन नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न प्रशासनाला तेवढी विनंती करणार.